हॅलो नमस्कार, एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती डेली ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज पनीरची भाजी बनवणार आहे। त्यासाठी मी इथं घेतलेला आहे मोठे 2 आकाराचे कांदे, एक टोमॅटो, थोडंसं आलं आणि थोडासा लसूण, कोथिंबीर आणि हे आपण अगोदर आहे ना आता छान असं फ्राय करून घेणार आहोत। म्हणजे व्यवस्थित असं छान असं कांद्याचा कच्चेपणा जाऊस्तर आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे। कढईमध्ये तेल टाकलंय, गरम झालं की आपण कांदा टाकून घ्यायचा आहे। आता मी इथं कांदा टाकून घेतलाय। कांदा आपल्याला कच्चेपणा जाऊस्तर छान असा थोडासा ब्राऊन कलर होईपर्यंत छान असा तळून घ्यायचा, जेणेकरून कसं आहे मसाला छान तळला की मग टेस्टही भाजीला छान येते। तर आज मी पनीरची भाजी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे, पनीर मसाला ढाबा स्टाईल। आणि त्यानंतर मग इथं कांदा वगैरे छान असं परतून झालं, टोमॅटो टाकलं, त्यामध्ये आलं लसूण ते पण टाकलं आणि छान अशी तळून घेतलं। आता इथं मी पनीर घेतलं। आता पनीरचं ना छान छोटे छोटे तुकडे करून घेऊया, जेणेकरून मुलांना भाजीमध्ये छान अशी खाता पण येतील आणि व्यवस्थित असं आपले ते पनीर आहे ना आता हे तुकडे करून घेतलेले ना, जिथं ज्या कढईमध्ये मी मसाला भाजला त्याच कढईमध्ये छान असे हे तुकडे फ्राय करून घेणार आहे, जेणेकरून पनीरचं वास आणि जे पनीरचं कच्चेपणा गेला ना, पनीर पण असं खायला भाजीमध्ये क्रिस्पी आणि छान लागतं। तर बघा अशा पद्धतीने छान असं तळून घेतलं आहे मी, जास्त नाही पण थोडासा ब्राऊन कलर होईपर्यंत, ओके, सोनेरी कलर होईपर्यंत हे तळून घेतलं। आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि त्याच कढईमध्ये मी अजून तेल टाकणार आहे भाजी बनवण्यासाठी। तर आता त्यानंतर हे मसाला थोडासा थंड झाला की आपण हे आता हे वाटण करून घेऊया। हे म्हणजे कांदा टोमॅटो अद्रक लसूण हे आपण तळून घेतलेलं आहे, तो टाकलं, गार झालं की कोथिंबीर टाकली, भिजलेले काजू आणि त्याच काजूचं आपण पाणी पण टाकून देऊया, म्हणजे मसाला एकदम बारीक होईल। तर बघा अशा पद्धतीने मस्त बारीक असा मसाला आपण वाटून घेतलेला आहे, म्हणजे ते वाटण आपलं, ओके। आता आपण नंतर मग काय करायचं, इथं कढईमध्ये तेल टाकायचं। इथं मसाले घेतलेत मी, काळा मसाला, लाल तिखट आणि हळद, आणि इथं किचन किंग मसाला वापरणार आहे मी, आणि त्यानंतर थोडासा पनीर मसाला। तर दोन्ही पण आपण थोडे थोडे मसाले घेतलेले आहेत, जवळजवळ एक एक चमचा आपण हे मसाले घेतलेले आहेत, छोटा चमचा। तर बघा छान असे एवढे आपण मसाले घेतलेले आहेत आणि आता आपण हे वाटण आहे ना या तेलामध्ये टाकून देऊया। तेल गरम झालं की तेलामध्ये वाटण ते टाकून द्यायचं, जेणेकरून थोडाफार जरी कच्चेपणा त्याचा राहिलेला असेल तर ते सुद्धा छान असा तळून निघतो आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं। आता हे मस्त असं तेल सुटलं याला। आता हे आपल्याला मसाले टाकून द्यायचे आहेत, जे आपण सुके मसाले घेतलेले आहेत ते। आता हे तळलं की छान आपल्याला तेल सुटेपर्यंत ह्याला पण 2-3 मिनटं तळून घ्यायचं, जेणेकरून काय होतं की भाजीची टेस्ट आहे ना दुप्पट वाढते। आता बघा हे किती कलरही बदलला आहे आणि छान असा हे आपला पनीर मसाल्याचा मसाला तयार झालेला आहे। तर खूप छान असा तयार झाला, तेलही सुटलं। आता इथं थोडंसं मिक्सरचं भांडं विसरून मी थोडंसं नॉर्मल पाणी टाकले आणि असं हलवून घ्यायचं। आता तुम्हाला जेवढी पातळ घट्ट भाजी ठेवायची आहे तेवढी तुम्ही इथं थोडंफार पाणी टाकू शकता। आता इथं थोडंसं नॉर्मलच टाकले मी, जास्त नाही, कारण घट्ट भाजी छान लागते। आणि इथं मी तांदळाची रोटी पण बनवणार आहे याच्यासोबत खायला, त्याच्यामुळे मी अशीच घट्ट ठेवली। चवीपुरतं मीठ टाकले, हलवून घेतले आणि हे आपल्याला छोट्या म्हणजे बारीक गॅसवरती ना 1-2 मिनटं असं छान असं शिजून द्यायचं। थोडीशी उकळी फुटायला लागली की आपण याच्यामध्ये आपलं पनीर टाकून द्यायचं आहे। तर मग पनीरला सुद्धा छान असा मसाला मग लागतो। तर बघा अशा पद्धतीने आता मी पनीर टाकून देते आणि थोड्या वेळ अजून त्याच्यामध्ये 2-3 मिनटं बारीक गॅसवरती शिजून देणार आहे। आणि इथं नंतर कोथिंबीर पण टाकली मी। तर बघा अशा पद्धतीने छान अशी भाजीला कंसिस्टन्सी खूप मस्त आलेली आहे। थोड्या वेळ मी थोडी शिजून दिली 2 मिनटं बारीक गॅसवरती। तर बघा आपली भाजी तयार आहे, किती छान टेक्स्चर आलेला आहे। खूप सिंपल पद्धतीने बनवलेला आहे पनीर मसाला। तर ह्याच्यावरती आपण बटर पण टाकून खाऊ शकतो, म्हणजे पनीर बटर मसाला पण होतो। तर आता बघा इथं मस्त अशी फुगलेली तांदळाची भाकरी बनवलेली आहे। तर इथं आता कुणी रोटी पण म्हणतं याला। तर ह्याच्यावरती ना बटर वगैरे टाकायचं गरम गरम भाकरीवरती आणि मस्त अशी ह्याच्यावर सोबत खायची। आता आमच्या इथं बटर जास्त खाल्लं जात नाही, त्याच्यामुळं मग मी इथं नाही टाकणार। तर बघा अशा पद्धतीने आता मी मस्त कडक भाकरी बनवून घेणार आहे। रोटी मी तव्यावरती भाकरी भाजते, भाकर खूप छान फुगते आणि मस्त अशी तांदळाची भाकरी बनवून घेतली आणि आपली थाली रेडी आहे। तर बघा इथं पनीर आणि आपली तांदळाची भाकरी। तर त्यांना भाजी खूप आवडली, विशालनी तर आधीच खाऊन ते झोपला होता। तर चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब, बाय बाय।